महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज खरं तर म्हणजे काल आपण पाहिलेली 9 महिने गाभण काळात गाईचा व्यायाम, खुराक, त्याचबरोबर कोणतं फीड, तिला कुठले मिनरल मिक्सचर किंवा काय काय दिलं पाहिजे याची एक आजपर्यंतची पहिली मुलाखत आहे. खरं तर आज एका शेतकऱ्याकडे असलेला म्हणजे खिलार महाराष्ट्राची शान चॅनल शेतकऱ्याचा अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करत आहे. म्हणजे आज ही गोष्ट खरं तर म्हणजे मोठी आहे की कारण हे अनुभव आपल्यापर्यंत आल्यानंतरच आपण त्यांच्या अनुभवातनं त्यांनी कुठं काय ठेच खाल्ली त्याच्यातनं आपल्याला शिकायला मिळते आणि हे शेतकरी आपल्यासोबत शेअर करत आहे. आणि आज आपण कुठे जाऊ नका, आपण आज आता या मुलाखतीमध्ये थोड्याच वेळात ही समोर पाहत असलेली जी जातीवंत वासरे आहेत, ज्या जातीवंत बैलाकडून भरली की जिथे जातीवंत क्वालिटीचा वळू बैल होता, जातीवंत क्वालिटीच्या गायी होत्या आणि यापासून तयार झालेले हे उत्तम उदाहरण सध्या आपल्या समोर आहे. तर नमस्कार मालक, आता आम्हाला वासरांचा जन्म झालाय आणि वासरं आता तिथून पुढे 1 वर्षाच्या काळामध्ये काय काय त्यांना खुराक असेल, व्यायाम असेल किंवा आम्ही हे समोर पाहतोय किंवा जे फीड पाहतोय तुमचं मिनरल मिक्सचर असेल, काय असेल, काय काय दिलं आपण त्यांना? नमस्ते दादा. सुरुवातीला जन्म झाला खोंडांचा माझ्या 12 ऑक्टोबरला. 12 ऑक्टोबरला 11 साडे 11 जन्म झाला. तिथून एक 7 दिवसापासून 7व्या दिवशी हे बोविग्रो हे जे सुरूच करायचं म्हणजे सर्व खिल्लार पालकांनी लक्षात ठेवा. हे 7व्या दिवशी लहान पिल्लाला बोविग्रो 3 महिने पाजायचं असते. सुरुवातीला 5 मिली पाजा, पचायला लागलं ते वाढवत जायचं. एक शेवटची स्टेज याची 20 मिली शेवट आहे. 20 मिलीच्या वर पाजायचं नाही एका टायमाला. फक्त तुम्हाला वाटले 5 मिली पचले परत तुम्ही 7 मिली करा, 10 मिली करा, असे 2-2 मिलीने वाढवत जाऊन हे 3 महिने बोविग्रो पाजा. ह्याने हाडाची वाढ म्हणजे कॅल्शियम सर्व हाडाला मिळतं. हे 3 महिन्यापावतर. नंतर 3 महिने झाले की हे आता हे मिळणार नाही औषध हे, पण आता मला हे डॉक्टर माझे कराडचे माझे जोडदार ते प्रकाश पवार, ते डॉक्टर खूप फेमस आहे. ते नामांकित डॉक्टर आहे. त्यांची वस्तू इथे कुठे मिळत नाही, पण मी सगळे अवेलेबल केले. हे जमकाल्पसुद्धा 3 महिन्यानं हे बोविग्रो झाल्यावरच पाजायचे बरं का. हे नाहीतर कोण ह्याच्या संग संध्याकाळी हे पाजलं सकाळी असं नाही करायचं. भाऊ मला एक इथे थोडंसं हे विचारायचं, हे जे तुम्ही अगोदरचं औषध दाखवलं बोविग्रो, तर हे आता ही जी साईज आहे तर ही एकच बॉटल घेतल्यानंतर ती 3 महिने जाते का ही संपते किती दिवस? नाही, ही 1 लिटरची बाटली 1 महिना पुरवायची. ओके. असं 3 लिटर 3 महिने पुरवायचे. पण मी अगोदर आता आम्हाला ही 2 असल्यामुळे मी 6 बाटल्या आणल्या होत्या. 6 बाटल्या संपल्याच नाही. तर या एका बाटलीची काय किंमत? त्याला कंपनी मार्फतच घ्यायचं. मेडिकलमध्ये कोणी घेऊ नका, कारण वेटनरी झोन म्हणून एक कंपनी आहे. त्या कंपनी 420ला मिळते. ह्याची 550 रुपये प्रिंट आहे, पण 420ला कंपनी आपल्याला देते. त्यामुळे कंपनीचं सहसा करून घ्यावं. असं बाहेर कोणी मेडिकलमध्ये घेऊ नये. मेडिकलमध्ये 480 रुपयाला सांगतात ही बाटली. मग आता तुम्ही म्हणले की मेडिकलमध्ये घेऊ नका, मग आता कंपनीकडून घ्या. मग ही कंपनीकडे जायचं कुठं? ही कुठे कंपनी असते वेट झोन म्हणून, ह्याच्यावर हे करा, तुम्हाला कंपनी तिथं मिळते. त्याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर मिळतात आपल्याला. सर्व पाहिजे असेल तर मी तुम्हाला मी नंबर देतो. तुम्हाला कोणाचा फोन तुम्ही तेच द्या ना, तर मी नंबर देतो. नक्कीच आपण इथे डिस्क्रिप्शन मध्ये लोकांना स्क्रीनवर नंबर देत आहोत की जे त्या भागातील कंपन्यांना नक्की संपर्क करतील. ओके दादा, धन्यवाद. दुसरी गोष्ट, हे जमकाल्प हे भेटलं तर तुम्हाला अतिउत्तम. आता मी आमचे हवालदार आहेत लासुर्ण्याचे, त्यासनी मला अशीच म्हणली तुमची गेले मोठी झाली, वासरू बारीक पडणार. साहेबांनी म्हणलं वासरू तुमचं बारीक पडून जाईल, त्याला मी मोठे करा. मी सगळी ताकद लावतो. ते आमचे ठाण्याला पोलीस आहेत, प्रफुल्ल सावंत, त्यांच्या पण गायला सगळं माझं सजेशन होतं. 7व्या महिन्यात जसे आम्ही बघितली 6व्या महिन्यात, तेव्हा त्यासनी म्हणलं होतं दादा मी ह्या गायला तुम्हाला खोंड होणार आहे. नाना म्हणले शक्य नाही. म्हणलं तुम्ही खोंड झाल्या मला सांगा. डोहाळा जेवण पण मी तुम्हाला फोन केला होता, सांगितलं तेव्हा. त्याला जातीवंत खोंड झाला. म्हणजे काय जर म्हणले बारीक आहे दादा, येऊ कधी आला तुम्हाला जाता खोंड बघा फक्त. सर्व माझं त्यासनी सल्ला आहे. खोंड केवढा झाला फक्त बघा. संघच्या सोन्या बैलाचे पहिलाच आहे. म्हणजे मी सल्ले सर्वांना देतो की असं नाही की बाहेर नाही म्हणून सांगायचं नाही, ही वस्तू मी पाचतो. मी सर्वांना सांगतो. मी आता माझी दुसरी जोडदार खाडी म्हणून पोलीस हवालदार आहे ती मसवरती, त्यासनी पण सांगितले तुम्ही मेडिकलमध्ये जावा, फोन करा, तिथनं मला सांगा, कधी पण मी तयार आहे. आमचे SBIचे जाधव साहेब, त्यांना सुद्धा गायांसनी शाखा प्रबंधक आहे, 1.5 लाख पेमेंट आहे. पण माणसाला लय नाद आहे खिलारचा. नाना म्हणजेच तोवर 2 मिनिटात हजर होणार. आता जर आपण फोन केला दादा या,
हजर. आमचे दुसरे एक चिमणगाव म्हणजे माझा सल्ला भरपूर मला लोक घेतात. त्यासनी मी सल्ला पण चांगला देतो. म्हणजे असं नाही की काय आलम ढळम किती पण वाजता फोन येऊन द्या पण देतो सल्ला. आता भाऊ इथं मी एक गोष्ट असंही करतो की आता तुमचा नंबर आम्ही येते खिलार पालकांना देतोय, कदाचित तुम्हाला लई फोन आले तर चालतील काय? नाही चालतील की. आणि त्यांनी पण बाबा त्यांनी वाटत ह्यांनी फोन उचलणार पण मी माघारी प्रत्येकाला फोन करतो. त्यांनी असं समजून जाऊ नका नाही त्यांनी उचलला नाही मी काय माझ्या मागं व्यापले असते भरपूर असते काम असते पण मी त्यांचा कॉन्टॅक्ट करणार की एखाद्याला वाटेल की ह्यानं फोन उचलला नाही ताटतंय तसं काय होणार नाही. मी फोन त्यांच्याशी मी आवर्जून कॉन्टॅक्ट करणार. मंडळी इथे एक गोष्ट, आता मालकांचा नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खरंच गरजेचं असेल तर आवर्जून कॉल करा आणि मालक फोन उचलतील. कारण बऱ्याचदा हे होतं की तुम्ही फोन करताय, मालक प्रत्येक खिलार पालकाकडे शेतकऱ्याकडे त्याच्या कामाचा व्याप देखील भरपूर आहे. त्यामुळे फोन करताना काळजी घ्या, किती जास्त कोणाला त्रास होणार नाही काही नाही आणि या माध्यमातून आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांशी कनेक्ट राहूया. तर दादा आता पुढे कसा होता प्रवास आपल्या वासरांचा? पुढे 3 महिने झाले की 3 महिने हे जमकाल्प सुरू केले. जमकाल्प सुरू झाले हे 2 महिने पाजायचे. हे एक टाइम जमकाल्प पाजले 2 महिने की नंतर हे काल्पगृह ह्याने पण वाढ हाडाची वाढ शरीराची सर्व उंची म्हणजे ती सगळंच शेंगाची वाढ. माणसं म्हणते आमची शेंग वाढत नाही पण शेंगाला आता ह्याच्याबरोबर जे खोंडा ते अजून पुन्हा कोणी 4 इंच 5 इंच शेंगा आहेत. तुम्ही माझ्या समोर तुम्ही बघता शेंगा माझी किती आहे म्हणजे सर्व घटक आहेत यात. काळजी हे औषध मिळत नाही पण ती कुठनं पण तुम्ही अवेलेबल करा खिलार पालकांना. नाही मिळेल तर मला सांगा मी तुम्हाला पत्ता देईन. भाऊ आता एक गोष्ट, आता तुम्ही हे शिंगांचं सांगितलं तर मला हे विचारायचं आहे की शिंगवाढीसाठी पण औषध असतं किंवा जे तुम्ही हे सांगितलं तर ते म्हणजे ह्याच्यामध्ये खरंच तो फरक जाणवतो की त्याच्यामध्ये शिंगांमध्ये वाढ किंवा काय म्हणू किंवा चकाकी किंवा त्याच्यावरचं काय बदल घडून येतो आपल्याला? 100% फरक जाणवतो. कारण माझ्या पुढं माझी वस्तू दिसते ना मला. कारण मी एक औषध डबल कधी पाजत नाही. हे पाजलं की म्हणजे कुठलीच गोष्ट आता हे म्हणजे हे औषध हे कोणाला माहीत पण नसणार केसोल वेट म्हणून औषध म्हणजे ब्रँडेड वस्तू असते माझ्यासाठी ज्याची किंमत 800 रुपये आहे. ओके. एका वस्तूची किंमत 800 रुपये आहे. असल्या वस्तू म्हणजे त्याने शरीरात पाहिजे ते सगळं त्याला मिळते. जसे आपल्या लहान मुलाला आपण लहानपणापासून ग्रॅप वॉटर देतो, काय कोण जन्मगुट्टी पाजतंय काय पाजतं पोरं माझं असं व्हावं तसं हे सर्व प्रकारचं आहे. म्हणजे सर्वच घटक. आता उदाहरणार्थ ही एक्टिव्ह पावडर ह्याची किंमत हे कुणालाच माहीत नव्हतं पहिले कोरेगाव तालुक्यात. दुकानदार ती चाट पडतो मी मागायला गेल्यावर त्याला कळत नाही की मी काही काय मागते ती. त्यानं मला एक दिवशी येड्यात काढलं. मी शांत बसतो त्यानं मी असंच गेलो रानात आलो कपडे खराब होती त्यानं मला माझी येड्यात काढलं. मी शांत बसलो. माझा एक तर स्वभाव आहे ह्या काळात म्हणजे मला पटत नाही असं वावगं. नंतर त्याला डॉक्टर आज त्याची एक डिस्टर्बर होती 2-4 त्याच्याने म्हणलं तुम्हाला हसला तुम्ही एक तुझ्या पावडर तुम्हाला माहीत नाही अमूल्य असली नाही. लावला मी आमच्या प्रकाश पवार डॉक्टर्सनी फोन. म्हणलं जरा ह्याने सांगा जरा ही पावडर कुठल्या कंपनीची आहे. मग त्यांनी जसंही सर्व माहिती ऐकल्यावर त्यांनी माफी मागितली. म्हणलं माझ्या ह्याच्यावर तुम्ही जाऊ नका ह्याच्या अवतारावर माझ्या. मग त्यांनी माझी चूक मान्य केली म्हणजे सॉरी आमच्याकडून परत असं होणार नाही. हां मी म्हणजे माझे पूर्ण सर्व माहिती घेऊनच मी कुठल्या क्षेत्रात पडतो असं ना अंदाज म्हणजे मी कधी बोलत नाही. आणि एक औषध रिपीट परत डबल करत नाही. मग डॉक्टरांचा पण सल्ला आहे एक औषध रिपीट करायचं नाही परत. त्यासनी दर महिन्याला इंजेक्शन सुरू आहे विटॅमिन डीचे हाडवाढीचे सगळे त्यासनी पण सुरू आहे आणि त्यासनी पण सुरू आहे. लंपीची लस सर्व दिली आहे लहानपणापासून. दुसऱ्यांदा डोस दिला मला. ती आमचे डॉक्टर काल मला म्हणले नाना मला सरकारच्या ह्याच्यावर 5 मिली इंजेक्शन असतं मी तुम्हाला ही लस आणतो 100 दिवसाचं काम करते. काल 1800 रुपयाची लस दिली त्यासनी. ओके. 1800 रुपये घालेली मी त्यासनी चौघासनी सेपरेट आणखी डबल लस दिली. आमच्या गावात आता खोटून तुम्हाला सांगत नाही दादा ह्या इथनं किती 100 फूट अंतर आहे. हे लंपी झाली इथं गय आहे. ओके. खेळार कालवड. आता आपलं अंतर किती आहे पण अजिबात नाही. इथनं पुढे गेला की पुढे एक लंपीचा खोंड आहे. पण इकडे आम्ही पण असं पळतो त्यांच्यात जात नाही मी इकडे येत नाही. त्या पण मुलाला सांगितले बाबा इथं जरा येऊ नको सत्य आहे. आणि दररोज धूर करतो मी खोंडांची भरपूर काळजी घेतो. म्हणजे धूर करणे लिंबाचा पाला आणि कर्जाचा पाला आणि धूप कर सगळं इतके सगळे काळजी घेतो आम्ही घरातली सर्वच माझ्या. भाऊ आता मला एक थोडंसं आता लंपीचा पण तुम्ही उल्लेख केला एक असं विचारायचंय
की आता किती अंतरावर समोर लंपीचं हे पेशंट म्हणले तुम्ही? ठीक आहे, 100 ती घर 100 ते 150 फूट आहे का तुम्ही बघा ओके. ते, बघा. तर आता लंपीचा प्रादुर्भाव तिकडनं मग कसं इकडे येऊ शकतो की जेणेकरून तिथली माशी इकडे आली किंवा तिथला माणूस जरी इकडे आला तरी होऊ शकते? हा, तो संसर्गजन्य रोग आहे ना दादा. ते संसर्गजन्य रोग असल्यामुळे तिकडची माशी इथं आली तर होणार ना. पण त्यांनी पण भरपूर त्या शेतकऱ्यांनी काळजी घेतली की आपल्यामुळे लोकांना ताप होऊ नये. त्यानं पण भरपूर त्या गायला हळद तूप लावून दररोज त्या लेप करायचं इंजेक्शन केली. मग त्याने काळजी घेतली, आम्ही पण आमच्या गुरांची काळजी घेतली. त्यामुळं काही इतकं जाणवलं नाही मला. आता ती गाय पण बिचारी कव्हर झाली आहे, चांगली झाली आहे गाय, ती काही अडचण नाही आली. ओके. तर भाऊ आता शिंगांचं झालं, आता त्याच्या पुढे आपण काय अजून शिंगात झाले ही मिनरल मिकोनवर गोल्ड आहे. ह्याने काय करतंय परत म्हणजे सगळंच शरीराची भूक वाढ, लिव्हर टॉनिक, लिव्हर सगळं लिव्हरची व्यवस्थित ठेवणं, शरीराची वाढ करणं, आतला कोटा, पचनक्रिया सगळं हे मेकोनर गोल्ड म्हणून एक आहे लिक्विड, ते हे करतं. हे 50 मिली द्यायचं असतं, सकाळ संध्याकाळ फक्त 50 मिली द्यायचं. नंतर हे मेगालिव्ह, हे मेगालिव्ह म्हणजे लिव्हर टॉनिक आहे. हे दिलं तर अतिउत्तम. पण माणसं म्हणणार काय इतकं द्या, मग खर्च कोणाला परवडणार नाही. ह्याच्याकडे आम्ही ह्या वस्तू नादासाठी ही वस्तू सर्व केलं आहे. दादा तुम्हाला खोटं वाटेल, बिल आहे ती माझ्या 70 ते 80,000 रुपये खर्च झाला आहे माझा. म्हणजे या खेळाच्या बाबतीत त्यांच्याकडून मी अपेक्षा काय ठेवत नाही की हे दूध द्यावं, हे ना इतकं पैसे द्यावं. ते मस्त गिरायक आहे, पण माझी मुलं पण मला खोंड ऐकून देणार. मला आपण देऊ एक खोंड घेतला, एक आपण जाऊन दे. तर घरातली पण त्यांची ही बसली द्यायचं नाही. बघू आलं भविष्यात पैसे चांगल्या माणसाला आपलं देऊन टाकू एखाद्या. ठेवू आता पण 2 गाय माझ्या वेळेनं होणारच आहे, आता चांगली वस्तू होणार आहे. आता मंडळी खरं तर इथं आज मालकांनी हा सगळा फॉर्म्युला आपल्याला सांगितला, डिटेलमध्ये दाखवलं. आणि आता इथे एक गोष्ट मी खिलार महाराष्ट्राची शान चॅनल देखील सांगेल की आपण बऱ्याचदा फोटोच्या व्हिडिओच्या माध्यमातून काही गाई, खोंड, कालवड, वळू, बैल काही असं पाहत असतो की जेव्हा आता असं वाटतं की यार नक्की यांचं फीड काय असेल, तर ह्याच्या मागे मालकाची मेहनत पण तेवढीच असते. आणि आता आपण समोर मालकांनी बाकीचं जे फीडचं सगळे फॉर्म्युले सांगितले, तर हे देखील त्याला द्यावे लागतात गरजेच्या गोष्टी, की जसं आपल्या माणसांना पण काही ना काही वर्ण गोष्टी प्रोटीन्स हवे असतात, तर ह्या त्यांना द्याव्या लागतात. तेव्हा त्या क्वालिटीची आपली दावण ही तयार होत असते, याच्यात कुठली शंका नाही. आपण या संदर्भात बऱ्याच आत्ता मागे ज्यांच्याकडे टॉपची गायी असतील, खोंड असतील, त्यांच्याशी देखील विचारणा केलेली आहे आणि त्यांच्याकडून पण आपल्याला ही माहिती मिळाली आणि आज या देखील मालकांकडून मिळाली. तर यांचा नंबर देखील आहे, आवर्जून तुम्हाला काही माहिती असेल तर संपर्क करू शकता. तर आम्ही दादा गोदरेजचं फीड पाहतो, त्याच्यातून काय आपण देतो किंवा काय फायदा आहे आपल्याला? पहिल्या सुरुवातीला 2-2.5 महिने झाले की माझ्या खोंडासने मी स्टार्टर म्हणून गोदरेजचं आणलं होतं. स्टार्टरमध्ये त्यानं काय होते, कॅल्शियम वाढवतं, हाडाची फिटनेसपणा जास्त करते, चकाकी वाढते. ती सुरुवात त्यासनी गोदरेजची काप स्टार्टर ही आवर्जून कोणी पण 3 महिन्याच्या पुढं चारावं आहे अशी माझं वैयक्तिक मत आहे. कारण अनुभव मला आहे की आता मी आमच्या हवालदार आमचे प्रफुल्ल सावंत साहेब आहेत, त्यांच्या खोंडाला परवाशी आम्ही घेऊन दिलेच आहे स्टार्टर. खोंड बारीक आहे, 3 महिने झाले मग खायला लागला. त्याची खाल्ल्यावर असा फरक पडतो दादा, म्हणजे ती अनुभव घेतला पण मी बोलतो 1 नंबर होतो वस्तू. आता इथे मला एक विचारायचं आहे की गोदरेजचं फीड वापरत असताना याच्या अगोदर काही दुसऱ्या फीडचा पण अनुभव घेतला का डायरेक्ट गोदरेजचं फीडच स्टार्ट केलं आणि तेच आपल्याला चांगलं लागलं? नाही, माझ्या घरात आता तुम्ही थोड्या वेळाने बघाल 20-25 पोते सोयाबीन आहे, गहू मला आमच्या घरचे गहू पण आम्ही कुठनं दुकानं खरेदी करतो, 100-200 किलो गहू आहे गहू. दुसरी गोष्ट मका, ह्या तिघांचा मिक्सर करून ती पण ठेवतो. त्याच्या ही असते सकाळ द्यायचं म्हणलं तर संध्याकाळचं भिजत ठेवतो खोराक. म्हणजे असं ठेवू नका कोणी की आत्ता उद्या सकाळ द्यायची तर सकाळ जाऊन ते असं ठेवायचं. हे खोराक म्हणजे ह्याचं असतं, हे असे असते, म्हणजे हे असं साधं असतं, पचत नाही. त्यामुळे सकाळ जर तुम्हाला ठेवायचे असले तर आत्ता तुम्ही संध्याकाळी भिजत ठेवायचा, मग ती सकाळ ठेवायची, म्हणजे मऊ पडून ते गुरासने पचन क्षमता चांगली होती. नाही तर तुम्ही असं ठेवलं तर त्यांचे पोट बिघडेल, फोक लागतो, संडास म्हणजे त्यांचे पोट बिघडेल त्यांचे. आणि महत्त्वाची गोष्ट 2 महिने जंताचे दर महिन्याला औषध द्यायलाच पाहिजे.
तेव्हा ते क्लिअर म्हणजे पोट बीट त्यांचे व्यवस्थित सगळं हे होते. जंताचं औषध महत्त्वाचं आहे बघा. ओके. आज या मुलाखतीच्या माध्यमातून आम्हाला बरीचशी गाईच्या 9 महिन्याच्या गाभण काळातली माहिती मिळाली. वासरं जन्माला आल्यानंतर 1 वर्षाच्या काळाची माहिती मिळाली. भाऊ, अजून या शेवटच्या टप्प्यात काय सांगतं माहिती आम्हाला? महत्वाची खिल्लार पालक ज्यांचे गाभण जनावर आहेत खिल्लार, त्यांनी आवर्जून हे इतकी माहिती कोण सांगणार नाही. कोणी पण मला आज माझे म्हणजे आता म्हणजे मोठेपणामध्ये माझा मी सांगत नाही, मला ही माहिती कोणी सांगितली नव्हती. मी अनुभवातून शिकले. अशी माहिती कोण देणार पण नाही. म्हणजे मी 100% गॅरंटी सांगतो, कोण देणार नाही माहिती. दादा तुम्ही पण मला कधी सांगा की ह्यानं मला माहिती दिली अशी. तुम्ही इतकं हिंडतात, तुम्हाला पण कोणी इतकी आजपासून कोणी सांगितलं नसेल मी इतकं चारलंय ठेवलंय काय नाही. ही आवर्जून खिल्लार पालकांनी ही आवर्जून ही चारावे. गाभण काळात प्रोटीनशी दररोज 50-50 मिली आवर्जून पाजावेच. आतल्या वासराला 1 नंबर होते. वासराला वासरू पोचते चांगली 1 नंबर होईल. आणि दुसरी गोष्ट ही ऑस्टाविटा हे खोराकातनं चारत जावा, गायीची छाती बिती चांगली होईल. ओके. आणि त्याच्या जोडीला ही विगेस्ट इथं पडले. ही विगेस्ट पण भेटलं तर आता माणसानं जम्बलिंग होणार म्हणणारी काय सांगते काय कळणार मलाच. ही विगेस्ट पण चाललं तर 1 नंबर पण. ओके. आता भाऊ, मला इथं अजून एक असं विचारायचं आहे की जो प्रत्येकाला कदाचित प्रश्न पडेल खिल्लार पालकाला, की आता एवढी बरीचशी औषधं पाहतोय, पण ही जवळपास तुमची 1 वर्ष आणि गायीचे 9 महिने म्हणजे अंदाजे 1-2 वर्षाच्या काळातली औषधे आपण असं म्हणू. नाही, हे औषध तरी बरीचशी आमच्या आई वारली आता मध्ये, तेव्हा सामान आम्ही बरं टाकून दिलं. हे फक्त आता चालू वर्षातलंच आहे. सगळे मॅडिव्हिल आहेत. ही चालू वर्षातलं सगळं आहे. ओके. हे औषध तर 3D रेड म्हणून आहे रक्तवाढीसाठी. ही औषधं आता ही मोठेपणाने सांगत ही दिल्यामुळेच लंपीचा इकडे कुठे प्रादुर्भाव होत नाही, होणारच नाही. कारण हे पाहिजे ती सगळं मिळते ना हेसनी घटक यात. काहीच नाही हेसनी. आता ज्यासनी लंपी झाली त्यासनी म्हणजे माहिती आपण काय हे करणार, त्यांची एकूणची कॅपॅसिटी असते चारावे नाही, पण चारलं असतं तर आज असं झालंच नसतं. भाऊ, मला एक असं विचारायचं आहे की ह्यातलं असं कोणतं औषध आहे की जे समजा आता आज आपण देतोय, आता तुमच्या हातातल्या बॉटल मधलं 10 ml दिलं आणि अजून एक दुसऱ्या बॉटल मधलं त्याच थोड्या वेळानंतर 10 ml दिलं, असं काय असतं का? हे संपल्यानंतर याचा 3 महिन्याचा कालावधी संपल्यानंतर 4थ्या महिन्यापासून दुसरं चालू होतं? महत्वाचा प्रश्न आहे हो. कारण काय होतंय आम्हाला पाहताना असं वाटतं की एवढी औषधं एकाच वेळेस द्यायची का, की जेणेकरून आमची ही शंका दूर करा. महत्वाचा प्रश्न विचारते. ही आवर्जून माहिती आवर्जून घ्या ऐकून. हे औषध संपल्यानंतर मला ही बरोबर महिना लागेल, 15 दिवस लागेल, 20 दिवस लागतील. हे संपल्यावरच नंतर हे असले दुसरे सुरू करायचे. नाहीतर हे कोण हे आत्ता म्हणणार सकाळ 10 मिली देऊ, संध्याकाळी ही देऊ. रिॲक्शन झाली तर अंगावर तिच्या गांधी उठलेली काय होईल काय सांगता येत नाही. त्यामुळं सहसा करून सल्ल्यानंच घ्या आणि ही संपल्यावर पुढचं दुसरी स्टेप सुरू करायची. म्हणजे जसं आपण एखादं लहान मुलं असतं त्याला एखादं औषध की जे फक्त 3 महिनेच द्यायचं असतं, 8 दिवस 7 दिवस अँटीबायोटिक आहे, ही संपल्यावर डॉक्टर दाखवा नंतर दुसऱ्या तसं हे करा. नाहीतर एखाद्या म्हणाल मी सगळी औषध आणली आत्ताही देतो दुपारही देतो, तसं काय करू नका. ओके. तर मंडळी, हा सल्ला खरं तर या मुलाखतीतला महत्वाचा आहे बरं का भाऊंनी सांगितलेला, की आपल्याला ह्या गोष्टी करायच्याच आहेत पण त्या सल्ल्याने करायच्यात. अविनाश भाऊ केंजळे यांचा नंबर तर आपण देतच आहोत, त्याचबरोबर तुम्ही तुमचे तिथे असलेले डॉक्टर असतील, मित्रमंडळी असतील तर त्यांच्याशी पण भाऊ त्यांनी डिस्कस करून ते केलं पाहिजे असं मला पण वाटतं. आवर्जून सल्ला त्यांनी त्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषध पाजावे, नाहीतर ही दिसते म्हणून आणली तसं करू नका कोणी. आणि कारण प्रत्येकाला असं वाटतंय की माझं दिसणारं दावणीची गाय असेल कालवड, ती 1 दिवसात 24 तासात ती भारी दिसली पाहिजे. म्हणजे असं कोणी काही करता कामा नये. त्यांना भाऊ मला थोडंसं हे सांगा की हा काळ जवळपास 2-2.5 वर्षाचा आता जवळपास वासरं आम्ही आज पाहतोय जी वर्षाची, तर संयम किती महत्वाचा आहे याच्यामधला? संयम लय खूप मोठा, लय संयम म्हणजे भरपूर संयम त्याला पाहिजे बाबा. आता असं नाही की मला आता आज पाहिजे की लगेच उद्या तर वस्तू तशी होणार नाही. त्याला नशीब पण पाहिजे. मी म्हणणारे पण तसं होत नाही. संयम ह्या क्षेत्रात संयम पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट आपले भावना 1 नंबर पाहिजे, चांगली पाहिजे बघा साहेब. भावना चांगली असली तर तुम्हाला काय पाहिजे ती देणार, पाहिजे ती वस्तू तुम्हाला देणार. भावना तुमची जरा असली आता ही काय हे करतंय मागे जाऊन पुढं तोंडावर एक बोलायचं ना, तसलं असलं तो विषय संपणार.
त्यामुळं भावना क्लिअर ठेवा. आज माझं नाव कुठं पण घ्या, कुठल्या पण माझं म्हणजे मोठेपणा सांगत नाही. संध्याकाळची वेळ आहे, माणूस माझं नाव आवर्जून घेतो, मनाची सल्ला देते चांगली. माझं सर्व माझा मित्रपरिवार खूप एका जीवाचा आहे. माझा मित्रपरिवार लय मोठा माझा मित्रपरिवार आहे. मानते, चांगली मानते ती मला. आणि मी पण त्यांच्यासाठी खिल्लारसाठी मला रात्रीच्या किती पण वाजता फोन करून द्या, 10 वाजता करू, 11 वाजता करू, केव्हा पण करू, हाताला काम सुद्धा मी जातोच. माझे ते आवर्जून माझे आमचे प्रफुल्ल सावंत साहेब, जाधव साहेब, माझे ते अमोल गाडगे, प्रसाद जाधव साहेब, चिमणगाव, सर्व माझे नाव काढते ती. आमचे विजय भोसले पुशेगावचे मेडिकलवाले. म्हणजे आपण त्यांच्यासाठी करतो. खिल्लारच्या बाबतीत काय म्हणाल ते करणार. पण माझा एखादा जर हॅकाडला तर मग त्याला पण आपलं हॅकाड आहे माझा स्वभाव. आता एक गोष्ट मला इथं अशी पण विचारायची, आता दावणीला 2 गायी आहेत, त्यातल्या एका गायीची जुळी वासर आहेत, त्यात आता 2 गायी परत गाभण आहेत. हा तुमच्याकडचा हा अनुभव आम्ही म्हणतो बरं का. त्याच्यानंतर आता तुम्ही अजून आपले प्रसाद सर लासुर्णेचे प्रफुल्ल सावंत यांचा देखील उल्लेख केला. अजून तुमचे बाकीचे इतर मित्रमंडळींचा उल्लेख केला की ज्यांच्या दावणीला असलेल्या कालवड किंवा गाय किंवा खोंड हे सध्या तुमच्या पण ऑब्झर्वेशनच्या अंडर आहे असं आम्ही म्हणू. तर आता की तुमच्या दावणीच्या या 4 खिलारच्या व्यतिरिक्त अजून अंदाजे किती खिलारला तुम्ही मार्गदर्शन करताय की हे करा ते करा, असं की एक अंदाजे संख्या सांगा की बाबा. अंदाजे जवळ माझ्या अंडर जवळजवळ 60-70 गाया मी आता घेऊन दिली ती. मी खरेदी केली, घेऊन दिली, दत्ता मामांच्याकडून दिली, बाळू मेटकरी सांगोल्यातनं घेऊन दिली, काय काल कराड तालुक्यात काय घेऊन दिली, ओंडाळे माची म्हणून ओंडाळे जिंतीमध्ये गाया घेऊन दिली ती मी. वसईमध्ये गेली, कालच आता नवीन खरी लक्ष्मीपूजनला आमच्या कोरेगावचे शिरीष भोसले त्यांनाही गाय घेऊन दिली. परत आमच्या प्रसाद दादासनी गाय, आमच्या गावातच इथे माझा पुतणी एक आहे शेजाळ लक्ष्मण भाऊपासून एक गाय घेऊन दिली. म्हणजे 60-70 गाय मी घेऊन दिली ती खिलार गाय. आणि त्यांच्यावर सगळं माझं बारकाईने लक्ष असतं. माझ्या पाहुण्या रावळ्यातनी माझे इथे जोडदार माझा एक पुतण्याच लागणार तो तुषार यादव म्हणून, त्याच्या पण सगळं माझ्याच ह्याच्यावरून सगळं चालतो. तो अंडर ऑब्झर्वेशन मी सांगतो तसं करतो, तो पण माझा ऐकतो, आपल्याला तो मानतो, आपण पण त्याला हे करतो, सल्ला देतो. मी प्रत्येक गोष्टी तो मला विचारतो, वळू कुठला नाना भरायचा काय, लांब गेला स्वप्नील सुद्धा माझा सल्ला घेतो, मी त्याचा घेतो. म्हणजे असं त्यात तो पण असं कधी म्हणत नाही की मी मोठा आहे आणि असं आहे, तसंच चालत नाही कधी. म्हणजे माझे दुसरे एक जोडीदार आहे ते तासगावचे आमचे संदीप जाधव, मग माझ्या वयानं माझ्यापेक्षा मोठे आहे ते, पण नाना कर 24 तास मला सल्ला विचारणार, नाना आज इकडं काय करू. मी पण मोठ्या मानानं सगळ्यांनी सल्ला देतो. ओके, तर धन्यवाद भाऊ. आज या मुलाखतीच्या माध्यमातून बरीचशी सुंदर माहिती आज तुम्ही आम्हाला दिली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज तुमच्याकडून एक गोष्ट कळली की एकत्रित खिलारमध्ये काम किती करणं गरजेचं आहे. कारण तुमच्याकडचा असलेला अनुभव आज तुम्ही जवळपास 50-60 खिलार पालकांसोबत शेअर करताय, त्यांना सांगताय, त्यांना सल्ला देताय. ही खरं तर मोठी गोष्ट आहे आज. आणि त्यामुळेच आपली खिलार ब्रीड ही उद्या वाढणार आहे. हे असंच एकत्रित काम आपण नक्की करत राहू. आता या मुलाखतीच्या सर्वात शेवटी आम्हाला एकदा तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. सांगतो दादा. महत्त्वाची गोष्ट, ह्या खिलार क्षेत्रात तुमच्यासुद्धा मला चॅनलचं लय खूप मोठं योगदान लाभलं आहे बरं का दादा. मला कोण पहिले असं ओळखत नव्हतं कोण, म्हणजे माझा धंदा आहे, मला अशी ओळखते ती. पण खिल्लार क्षेत्रात दादा तुमच्या चॅनलवर माझं भरपूर नाव झाले. माझ्या खोंडांचे गुरु ब्रह्माचं तर अक्षरशः म्हणजे माणसं कोण कुठनं दौंड कुठे, कर्नाटक कुठे, एम पीवरनं हे तुमकूर, बेंगलोरवरनं सुद्धा परवाशी फोन आला. आता माझ्याकडे सगळं फोन नंबर तुम्हाला दाखवतो मी, सगळं कुठलं फोन मला येतात. संकेश्वरवरनं फोन येते ती खास खोंडासाठी. मला तुमच्या चॅनलला माझी प्रसिद्धी भरपूर करून दिली. आणि मी पण म्हणजे तुमच्या चॅनलचं असं नाव मोठं करण्याचा माझा पण प्रयत्न भरपूर आहे आणि मी तो करतोच. माझी सर्व टीम पण तुम्हाला भरपूर मानते. आता माझी योगायोग सांगायचं, माझी जे ती मला विचारते नाना खिल्लारची कॅलेंडर केव्हा येणार. जवळ 100-1 जणांचं माझ्याकडे फोन आहे ती कॅलेंडर मला 100 आम्हाला घेऊन, म्हणजे मीच किती घेणार आहे सगळे सर्वांनी कॅलेंडर तुमच्या. म्हणजे सर्वांची भरपूर उत्सुकता आहे तुमच्या चॅनल दररोज बघण्यासाठी. धन्यवाद. तर आता खरं तर हा तुमचा मोठेपणा आहे की तुम्ही म्हणताय चॅनलच्या माध्यमातून. खरं तर आता ही गोष्ट ऍक्च्युली म्हणजे काय म्हणू की याच्यामध्ये अख्ख्या तुम्ही सर्व शेतकरी असतील, संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटकातील प्रत्येक शेतकऱ्याचा याच्यासाठी खरं तर मोठा हातभार होता.
सूरज दिघे किंवा चॅनलच्या संपूर्ण टीम असेल तर यांनी काय केलं असेल तर त्यांनी फक्त त्यांचा वेळ तुमच्यासाठी देण्याचं काम केलंय, तुमच्याकडे येऊन मुलाखत घेण्याचं काम केलंय. पण हे खरं तर एकत्रित काम करत घेऊन आपण पुढे जाण्याचं हे करत आहोत की त्याच माध्यमातून आता आपण येत्या काही दिवसामध्ये तुमच्या सर्वांच्या महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व शेतकरी जुने जाणकार यांच्या माध्यमातून आपण खिलारचा ब्रीडिंग प्रोग्राम राबवतोय की ज्याच्यामध्ये आपण खिलारला चिप बसवणार आहोत, मायक्रोचिप, की ज्यामुळे फायदा काय होणार आहे की मायक्रोचिप ही कशी असते की जी आपण कानाला जो आपण बिल्ला लावतो पिवळा त्याचंच एक उदाहरण दुसरं ऑप्शन म्हणलं तर मायक्रोचिप. तर त्याचा फायदा हा होणार आहे की आज तुमच्या दावणीला असलेल्या गाईला जन्माला आलेली ही 2 खोंड ही नंतर उद्या कुठे अजून असणार, तुम्ही विक्री केली नंतर अजून कुठे गेली, शर्यत क्षेत्रात, वळू क्षेत्रात, मग त्याची होत असली पैदास. तर हे सर्वात मोठा उपक्रम पण आपण सर्वांच्या माध्यमातून करतोय की ज्याला आपल्या अख्खा महाराष्ट्र कर्नाटक मोठी साथ देईल की ज्या माध्यमातून आज आपलं खिलार जेवढ्या उंचीवर आहे त्याच्यापेक्षा कितीतरी उंच एव्हरेस्टच्या शिखरावर जाण्याचं काम हे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होणार आहे. सर्व खिल्लार पालकांनी खिल्लार ॲप हे डाउनलोड करून घ्यावे. त्याच्यामुळे भरपूर माहिती मिळते आणि डाउनलोड करून सबस्क्राईब पण करा ह्या चॅनलला आपल्या, म्हणजे चॅनल आपला खूप खूप फेमस होईल. माझे नाव दुसरी गोष्ट विशेषतः माझ्या सर्व मित्रपरिवार व ज्यांनी मला आजपासून सपोर्ट केला, माझे घरातले सर्व माझे मित्रपरिवार, बाहेर म्हणजे सर्व बाहेरच्या पण ह्याच्यातली कर्नाटकवरनं कोण फोन करते, कोण सर्वांचं मी मनापासून सर्वांचा आभार मानतो व असेच तुमचे प्रेम माझ्यावर कायम राहून द्या. धन्यवाद. माझे नाव अविनाश लक्ष्मण केंद्रे, मुक्काम पोस्ट कटापूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 9730089001. दुसरा नंबर आहे 9209209001. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.